सध्या देवगिरीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आहे। कालच राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। त्यानंतर भेटीगाठी चांगल्या सुरू झाल्या। प्रफुल्ल पटेल देखील देवगिरीवर पोहोचलेले आहेत। तीन दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी देवगिरीवर भेटीगाठींचा सिलसिला। इद्रिस नाईकवाडी हे देखील आता या ठिकाणी देवगिरीवर दाखल झालेले आहेत। त्यांनी राजीनामा द्यावा याकरता मागणी आहे, पण त्यांनी नकारही दिलेला आहे। दुसरीकडे सुनील तटकरे, राजेंद्र जैन, प्रफुल्ल पटेल हे देखील देवगिरीवर दाखल होत असल्याची दृश्य आहेत। एनडीएच्या बैठकीपूर्वी या ठिकाणी देवगिरीवर भेटीगाठींना चांगलाच वेग आलेला आहे। प्रफुल्ल पटेल देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीकरता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राज्य आणि केंद्रातील महत्वाच्या बैठकांपूर्वी, एनडीएच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी या वाढताना दिसतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, देवगिरीवर भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे। एनडीएच्या बैठकीपूर्वी भेटीगाठी जोरदार सुरू। काय काय घडतंय नेमकं देवगिरीवर? लाघवी, आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते आता एक एक करत देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सुरुवातीला आपण पाहिलं होतं मंत्री नरहरी झिरवळ हे पोहोचलेले होते आणि त्यानंतर आमदार इद्रिस नाईकवाडी हे देखील पोहोचले। आताच आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील पोहोचलेले आहेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मात्र कालच आपण पाहतोय की राज्यसभेचा जो उमेदवारी अर्ज भरलेले राजेंद्र जैन हे देखील आता काही वेळापूर्वीच देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट देखील घेतलेली आहे। खरं तर या सगळ्याच भेटीमागे उद्या आपण पाहतोय की एनडीएची बैठक होते, तर आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे। मात्र उद्याची होणारी एनडीएच्या बैठकीपूर्वी आजची ही भेट महत्त्वाची आहे, कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रातली एक जागा आणि राज्यातली एक जागा हे दोन जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत, पण या जागा भरण्यासाठी आणि येऊ घातलेल्या जे पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या पूर्वी या जागा सगळ्या ज्या आहेत त्या भराव्यात आणि यासाठीचाच आग्रह जो आहे तो या पक्षातील नेत्यांचा आहे आणि यासोबतचीच ही मागणी जी आहे ती उद्याच्या होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्ये केली जाऊ शकते। मात्र त्याच संदर्भामध्ये आज या सगळ्याच प्रमुख नेत्यांची एकूणच चर्चा झाली असल्याचं कळत आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय की हे सगळेच नेते बाहेर येतील। मुद्दा उपस्थित होतोय, इद्रिस नाईकवाडी सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांचं नेमकं जे काही प्रकरण आहे या मुद्द्यावर देखील देवगिरीवर चर्चा होण्याची शक्यता आज नाकारता येत नाहीये। लागवी, कारण मधल्या काळामध्ये आपण पाहतोय की खासदार पार्थ पवार यांनी इद्रिस नाईकवाडी यांना राजीनामा द्यावा असं सांगण्यात आलं होतं, पण मात्र काय नेमकी काय नाराजी आहे म्हणून राजीनाम्याच्या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आलेली होती? मीनाक्षी, जे मंत्री जे नेते काम करत नाहीयेत किंवा निधी संदर्भामध्ये जी नाराजी मधल्या काळामध्ये व्यक्त करण्यात आली होती त्या संदर्भामध्ये बोललं जात आहे हा राजीनामा घेण्यासाठी। एकीकडे आपण पाहतोय की इद्रिस नाईकवाडी यांनी या राजीनाम्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका व्यक्त केली होती, ती म्हणजे कोणत्याही नेत्यांनी किंवा पक्षामधनं मला राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं नाहीये, पण निश्चितच मुंबईत ज्यावेळी आपण येऊ त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊ आणि त्यासाठी आज ते मुंबईत आलेले आहेत आणि देवगिरी निवासस्थानी त्यांची ही भेट होत आहे। मात्र भेटीनंतर निश्चितच या राजीनाम्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला जाऊ शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचंच राहणार आहे। त्यानंतर इद्रिस नाईकवाडी हे स्वतः माध्यमांशी देखील बोलताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एकीकडे इद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्या संदर्भात असेल किंवा मग जे सगळे प्रमुख नेते आज देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत, केंद्रातली एक जागा असेल, राज्यातल्या जागा असतील, या संदर्भामध्ये ही सखोल चर्चा होणार आहे आणि उद्या एनडीएच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये हे सगळेच प्रमुख नेते उपस्थित राहून या संदर्भातली मागणी देखील करताना पाहायला मिळतील। लाघवी, अगदी पण मुळात या सगळ्या घडामोडींना 2 आठवडा उलटून गेलेला आहे। इद्रिस नाईकवाडी यांना राजीनामा देण्याकरता 2 आठवड्यांपूर्वी
पूर्वीच सांगण्यात आलेलं होतं. 2 आठवड्यानंतर आज ते देवगिरीवर जाणं, या सगळ्या संदर्भात चर्चा होणं. काय नेमकं इद्रिस नाईकवाडी कोणाला सिरियसली पक्षात घेत नाहीयेत, मनमानी कारभार सुरू आहे, काय नेमकं सुरू आहे, इतका वेळ त्यांनी का घेतलेला आहे? कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की राज्यसभेच्या जागेवरना ज्या घडामोडी घडत होत्या, पक्षामध्ये जो नाराजी नाट्याचा सूर पाहायला मिळाला आणि त्यानंतर काल ज्या पद्धतीत राज्यसभेच्या जागेवरती उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आज सकाळपासूनच आपण पाहतोय की प्रामुख्याने आपण पाहिलं की मंत्री नरहरी झिरवळ हे देखील आले होते, कारण मधल्या काळामध्ये ते देखील कुठेतरी अडचणीत आलेले पाहायला मिळाले. व्हायरल व्हिडिओ असेल किंवा त्यांच्या खात्यासंदर्भामध्ये जे सगळे व्हिडिओ बाहेर आले त्या संदर्भामध्ये ही भेट झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे इद्रिस नाईकवाडी यांना त्यांना जे सांगण्यात आलं होतं पार्थ पवारांकडून की राजीनामा द्या, मात्र ही चर्चाच होती का निश्चितच अशा संदर्भामध्ये त्यांना पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. हे आज माध्यमांपुढे इद्रिस नाईकवाडी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीनंतर स्वतः येऊन प्रतिक्रिया देणार असल्याचं देखील लोकशाही मराठीला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अवघ्या थोड्या वेळामध्येच ही भेट होईल आणि त्यानंतर निश्चितच काय एकूणच या बैठकीमध्ये झालेलं आहे किंवा भेटी दरम्यान नाईकवाडी यांची टर्म साधारणतः किती काळ होती, ही संपत आलेली आहे का, काय नेमकं हा सगळा प्रकार आहे? मीनाक्षी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मीनाक्षी, माझा आवाज येतोय? देवगिरीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, इद्रिस नाईकवाडी, सुनील तटकरे देवगिरीवर आता पोहोचलेले आहेत. मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निश्चित आपण या घडामोडी पाहतोय देवगिरीवर. कालच राजेंद्र जैन यांनी राज्यसभेवर उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर आज एनडीएच्या उद्याच्या बैठकीपूर्वी देवगिरीवर भेटीगाठींना वेग. ही दृश्य आपण पाहतोय. राजेंद्र जैन, सुनेत्रा पवार यांच्या भेटीकरता पार्थ पवार उपस्थित, सुनील तटकरे देखील या क्षणी उपस्थित असल्याचा पाहायला मिळत आहे. तर प्रफुल्ल पटेलही या ठिकाणी उपस्थित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.